गुरुजींच्या चरणी साष्टांग दंडवत. सर्वांना नमस्कार. मागील 8 दिवसांपूर्वी मला जी प्रेरणा झाली ती पहाटे 3च्या दरम्यान, आणि ती प्रेरणा अशी होती की गुरुजींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची भेट घ्यावी आणि त्यांच्याशी एक वैयक्तिक संवाद, जो की फक्त आणि फक्त गुरुजींच्या विषयी असेल, मुलाखत स्वरूपाचा एक प्रोग्राम करावा. आणि त्या प्रोग्रामला साजेसं नाव गुरुजींनी सुचवलं, द वे फॉर कनेक्ट टू गुरुजी. आणि त्या प्रोग्रामला मूर्त स्वरूप देण्यासाठी आजचा दिवस हा सुवर्णयोग म्हणावा लागेल, यासाठी की गुरुजींच्या सोबत असलेले 1972च्या काळातील एक व्यक्तिमत्व, ज्यांनी मुंबई येथे भारत पेट्रोलियमच्या उच्च पदस्थ ठिकाणी आपली सेवा दिली आणि त्याही पुढे जाऊन साता समुद्रा पलीकडे जाऊन कुवेत या ठिकाणी जाऊन आपली कारकीर्द ज्यांनी निर्माण केली, ते उद्धवजी जोगदंड काका आज आपल्या सोबत आहेत. आणि मला वैयक्तिक त्यांना भेटून फार आनंद झालेला आहे. आणि प्रत्यक्ष गुरुजींशी संवाद आज त्यांच्या सोबत होणार आहे, यामुळे मी अगदी भारावून गेलेलो आहे. चला तर मग या संवादाला सुरुवात करूया. द वे फॉर कनेक्ट टू गुरुजी. आणि या कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुरुजींच्या 1972च्या काळामध्ये सानिध्यात आलेले जोगदंड काका, जे की कुवेतमध्ये सर्व्हिस करत आहेत आणि काही कारणास्तव ते आता केजला आलेले आहेत आणि त्यांची भेट झालेली आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांचा आणि गुरुजींचा प्रवास. काका, सर्वात प्रथम तुम्ही मला एक सांगा की नेमकं गुरुजींशी तुमची भेट कधी झाली? मी आंबेजोगाईला शिकायला होतो कॉलेजला, योगेश्वरी कॉलेजला. आणि त्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन संपत आलेलं होतं. तेव्हा केजचे विश्वंभर पोके, ज्यांची सामाजिक कार्यात फार त्यांना म्हणजे इंटरेस्ट असायचा, त्यांच्याशी माझी ओळख झाली. आणि त्या ओळखीतून आमची जवळीकता वाढत गेली. त्याच्यानंतर मग ते अगोदरच गुरुजींना ओळखत होते आणि गुरुजींची पात्रता आहे किंवा त्यांची जे साध्य केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल त्यांच्या मनावर त्यांचा बराचसा प्रभाव होता. मग त्यांनी मला आपण एकदा गुरुजींना भेटायला झालो म्हणून त्यांनी सांगितलं. त्यावेळेस विश्वंभर कोकळे एक वाचनालय चालत होते आणि मला वाचनाची आवड असल्यामुळे मी त्यांच्या वाचनासाठी जायचे. एक दिवस आम्ही गुरुजींकडं वरपगावला भेटायला गेलो. त्यावेळेस गुरुजी वरपगावलाच शाळेत होते शिक्षक. तर भेट झाली त्यावेळेस. पण मला काय असं फार वेगळं काय असं वाटलं गुरुजींना आपण भेटून आलेलं. कारण बरेच दिवस राहिल्यानंतर त्याच्या संपर्कात त्यांच्या ऐकलं हे झालं की आपल्याला त्यांच्या पात्रतेची खोली लक्षात येते. पण ती पहिली आमची भेट होती. त्याच्यानंतर मी मुंबईला बरेच वर्ष
भारत पेट्रोलियममध्ये कामाला होतो. सुट्टीवर आलो तुम्ही विश्वंभर कोकिलकडे स्थापायचो मी त्यांच्याकडे. मग जेव्हा आम्हाला वेळ मिळेल तेव्हा आम्ही गुरुजींना भेटायला जायचो. काही वर्षानंतर गुरुजी केजलाच राहायला केजला आल्यानंतर मग मी जेव्हा जेव्हा सुट्टीवर यायचो तेव्हा विश्वंभरकडे थांबलेलं असल्यामुळे गुरुजींचं घर जवळच त्यांच्या. मग मी त्यांच्याकडे भेटायला जायचो होता. आणि असा प्रसंग असायचा की एखाद्या विषयावर आमचं सुरू झालं की 1.5 तास 2 तास 2.5 तास कधी गेले आम्हाला दोघांनाही काही नसायचं. आणि गुरुजींचं मात्र त्या विषयातलं जे ज्ञान आहे ते कधी संपतच नव्हतं त्यांचं. आणि त्यांची एक गोष्ट मला फार प्रभाव करायची की आपण एखादं विचारलं कुठल्या बाबतीत ते 2 मिनटं एकदम स्तब्ध राहिल्यासारखे राहायचे. आणि अगदी विचार करून मग अगदी तंतोतंत त्याचं समोरच्यालाही ग्राह्य होईल किंवा समजेल अशा प्रकारे त्याचं ते विश्लेषण करून सांगायचे. आणि असा कुठलाही असा विषय नव्हता की ज्याला फार सोप्या शब्दात त्या माणसाच्याकडे उत्तरायचं त्यांना जमत नसे. असा कुठलाही विषय असो त्याच्यात. आणि त्यांचं एक खास जे कौशल्य होतं की कुठलाही आपल्या दैनंदिन जीवनातला प्रॉब्लेम असतील किंवा असं दुसरं काही असेल तर ते अध्यात्माच्या दृष्टिकोनातून ते कसं समजावून सांगायचं ते त्यांना फार आवडायचं. आणि ते बरोबर असं काहीतरी सांगितलंय त्याला काहीतरी हे केले असं नाही. त्या ऐकणाऱ्या प्रेक्षकाला सुद्धा ते लक्षात यायचे की हो गुरुजी सांगितलं ते अगदी बरोबर. मग असं होत गेल्यानंतर आमचा संपर्क वाढत राहिले बऱ्याच वेळेस असं. मग त्यांचं गुरुजींचं कसं असायचं की ते शो ऑफ करायचं नाही कुठल्या गोष्टीचं त्यांचं कधीच नाही. किंवा माझे एवढे फॉलोअर आहेत माझं असं आहे मला एवढं नॉलेज कधीच नाही त्यांचं. ते एक त्यांचं ते एक गोष्ट एक आम्हाला फार प्रभावित करायची. आणि कुठल्या गोष्टीचं त्याच्यावर उत्तर नाही असं शक्यच नव्हतं. सुरुवात केली तर त्यांची बोली एवढी होती की आम्हाला ते अध्यात्माचं काही माहीत नव्हतं आमचं वाचनच नव्हतं. त्याच्यामुळे ते सांगतात ते आम्ही समजण्याच्या पात्रतेचेच होतं असं म्हटलं तरी हरकत नाही असं असायचं. मग त्याच्यानंतर हळूहळू आमचं त्या संदर्भात वाचन वाढत गेलं आणि जगाचे अनुभव येत गेले आम्हाला. पण एक माझं तरी वैयक्तिक मत असं की गुरुजींना हे जे आहे त्यांना ते ईश्वराकडून सुरुवातीपासूनचीच देणगी होती. असं नाही की त्यांनी फार वाचन केलं होतं किंवा त्यांना असं अशा वातावरणात राहिले होते म्हणून असं काय प्रकार नव्हता त्यांचा. त्यांना ते जन्मजात देणगी होती ती ईश्वराची. त्यांची पूर्व पुण्याने ते स्टेजला आलेले होते. त्याच्या पुढच्या स्टेजला घेऊन ते मानव स्वरूपात आले असं आम्हाला वाटायचं गुरुजींच्या संदर्भात. म्हणजे त्यांचं सगळं प्रिपरेशन त्या अगोदरच्या ह्याच्यातच सगळं झालेलं होतं त्यांचं. असं त्यांचं हे सगळं असायचं. मग कुठल्याही विषयात असलं तरी त्यांचं ते अध्यात्माच्या दृष्टिकोनातून ते कसं आहे आणि ते लॉजिकली पटणार असायचं. असं नाही की काहीतरी त्यांनी सांगितलंय आणि ओढून ताणून त्याचं एक्सप्लेनेशन किंवा विवरण केले असं कधी नसायचं. बरं, तुम्ही ते त्यांच्याशी ज्यावेळेस पहिली भेट सांगितली त्यानंतर तुम्ही लगातार त्यांना भेटत गेला. कारण तुम्ही सांगताना असं सांगितलं की पहिल्या भेटीमध्ये काही आकर्षण झालं नाही, पण मग नंतरची जी भेट घेतली तर त्याचं ते काहीतरी कारण असेल की मग तुम्ही गुरुजींकडं अध्यात्माच्या दृष्टीनं जायचा की आपल्या क्षेत्रातलं म्हणजे तुम्ही विज्ञानाच्या क्षेत्रातलं काहीतरी मिळतं म्हणून जायचं गुरुजींकडे? नाही, विज्ञानाच्या क्षेत्रातलं तर अजिबात असं काही प्रकारच नव्हता आमचा त्यावेळेला. म्हणजे विज्ञानाच्या संदर्भात बोलणंच आमचं होत नसे. फक्त आमचं जास्त बोलणं त्याच्या की अध्यात्माच्या संदर्भात. मग त्याची ती आता अध्यात्माची बोली अशी असते की त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही एक्सपिरियन्स केल्यानंतरच तुम्हाला अध्यात्म काय ते कळतं. नुसतं शब्दात सांगून ते कळत नाही. मग गुरुजींनी आम्हाला ध्यान मेडिटेशन हे आम्हाला शिकवलं. आणि मी तुम्हाला अगदी संस्कृतपणे सांगू शकतो की त्या ध्यान धारणेत मी खोल डीपमध्ये
खोलपर्यंत गेल्यामुळे मला एक जी आपल्या जगाचे रोजचे जे व्यवहार असतात त्याचे सूत्रसंचालन कसं, त्याचं संचलन कसं होतं, या गोष्टी मला लक्षात यायला. आणि नेमकं त्यावेळेस त्याच्या अगोदर 1 वर्ष मी ग्रॅज्युएट होऊन 2 वर्ष सुशिक्षित बेकार होतो, नोकरी नसल्यामुळे. आणि जेव्हा माणूस प्रतिकूल परिस्थिती असतो तेव्हा तो फार खोल विचाराच्या ह्याच्यात डुबलेला असतो तो. हा उत्तर शोधण्यात किंवा फ्रस्ट्रेशनमुळं कसं दुसऱ्या कुठल्याही मार्गाने असतो ते. हे 2 प्रकार असतात. एक तर फ्रस्ट्रेट होऊन माणूस काहीतरी करत असतो किंवा उत्तर शोधायचा प्रयत्न करत असतो. तर तसं मी त्या ह्याच्यात ते झालेलं होतं. पण नेमकं त्याच वेळेस हा योगच म्हणावा लागेल. गुरुजींनी मला एक ध्यानाची संकल्पना पहिली सांगितली. त्यांनी ध्यान करायचं कसं करायचं काय वगैरे हे मला त्यांनी सांगितलं. ते सांगितल्यानंतर मी सुरू केलं. आणि त्याच दरम्यान मला काय झालं की मी गाणगापूरला गेलो दत्ताचं. आणि मग तिथं गेल्यानंतर मला आणखी त्याच्यात थोडंसं आतून स्फूर्ती आल्यासारखं झालं आणि मी ते कंटिन्यू केलं. आणि मी ह्याच्याबद्दल 1% शंका न घेता एक सांगू शकतो तुम्हाला की मी आज काय जे आहे, एका खेड्यातला मुलगा ज्यानं कधी बीड जिल्हा पाहिलेला नव्हता, मुंबईत फार दूरची राहिला, तो मुंबईला गेला. मुंबईत जाऊन 8 महिन्यात तो भारत पेट्रोलियम सारख्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंपनीत लागला. आणि तिथल्या अनुभवून पुन्हा कुवेतला 25 वर्ष काम केलं, भारत पेट्रोलियम 13 वर्ष. हे सगळं त्या ज्या पायऱ्या चढायचं जे कौशल्य किंवा पात्रता ही जी आली ती केवळ ध्यानामुळे आली. आता बरेच जण ज्यांना ध्यानाचं हे माहीत नाही किंवा त्या खोलीमध्ये गेलेले नाही, त्यांना ह्या गोष्टी कळणं थोडं अवघड होतं. आता मग ध्यानानं तुम्हाला काय केलं असं काही विचारतो एखादा. तर ध्यानामुळे होतं कसं की समजा मी भारत पेट्रोलियममध्ये की तुमचे जे स्वप्न असतात त्याची तीव्रता असते तुमच्याकडे, पण त्याचे सोल्युशन तुमच्याकडे नसतं. ध्यानामुळे नेमकं हेच होतं की तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. आणि आता एक प्रॉब्लेम आहे, मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे तुमचं मन बिलकुल परफेक्टली तुम्हाला दाखवतं. हे ध्यानाचं हे असतं. म्हणजे तुम्हाला तुमचे जे जायचे रस्ते ते तुम्हाला क्लिअर कट दाखवायला चालू करतं. क्लॅरिटी तुमच्या मनामध्ये त्याची हे करायला पाहिजे तुम्ही. म्हणजे भरकटल्या तुम्ही दिशाही फिरत नाहीत. हे ध्यानाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. आणि ध्यान एक अशी गोष्ट आहे की ती कुणालाही साध्य होते. जो अंगठा बाजूला माणूस आहे त्याला सुद्धा हेही सांगतो तुम्हाला. आता हे आपले मोठे मोठे संत महात्मे होते, कोण डिग्री घेतलेली किंवा तत्वज्ञानी होते का? कोणीच नाही. फक्त समर्पणाची भावना जेव्हा येते. आणि ध्यानामुळे नेमकं तेच होते की तुम्ही एका मानसिक विशिष्ट तुमची पातळी तुम्हाला तयार होते. त्या पातळीत तुम्ही तुमचे जे प्रॉब्लेम आहेत किंवा तुमचे जे काय आहे ते तुम्हाला क्लिअर कट समोर दिसायला लागतं. आणि मग त्याच्यात आता तुम्हाला एक सांगितलेलं की त्याच्यात शिकलेलाच पाहिजे असं पाहिजे अशी काहीच गरज नाही. ती पात्रता प्रत्येक माणसामध्ये आहे. ती फक्त तिला तुम्ही हे करायचं आहे, विकसित करायचे ते. म्हणजे हे थोडक्यात सांगायचं झालं तुम्ही असं म्हणेल तुम्हाला की सोन्याची हे आहे, समजा एक सोन्याचा एक तुकडा आहे, त्याच्यावर धूळ पडलेली, त्याच्यामुळे सोनं काय तुम्हाला माहितच नाही. ते ध्यान फक्त ते त्याच्यावरचं हे काढ धूळ बाजूला सारतं आणि ते तुम्हाला दाखवतं ते. बरं, तुम्ही नेमकं कुठल्या वर्षी सर्व्हिससाठी कुवेतला गेलात? तसं तर मला इथं राहिल्यापासूनच बरं का, कुवेतला मी गेलो 1993 आणि इथून मुंबईला गेलो मी 1979. अच्छा, आणखी एक सांगतो तुम्हाला, मी एवढ्या भित्र्या स्वभावाचा होता. पण ते जेव्हा मी ध्यान करायला चालू केलं तेव्हा माझे ते अशी एक हे आली, ती कुठून आली कशी आली ते मला कधी कधी मी जेव्हा पाठीवर पाहतो तेव्हा मला हसायला येतं की जो माणूस म्हणजे गावातून बाहेर पडायला सुरुवातीला घ्यायचा
मुंबईला जायला कसं तयार झाला. मुंबईत राहून त्यानं एक फक्त 8च महिन्यात पुन्हा मी भारत पेट्रोलियम सारख्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंपनीत लागलो. तर ही जी कॅपॅसिटी आली सगळी स्वतःला अॅनलाइज करायची, स्वतःला समजण्याची, मी नेमका काय आहे, ओव्हर समजायचं नाही, मी नेमका काय आहे आणि समोरची गोष्ट साध्य करण्यासाठी मला नेमकं कुठल्या स्टेजला जाणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यात करतो. ही गोष्ट मला त्या ध्यानामुळं मला साध्य झाली. आणि त्याच्यामुळे मला कसं झालं की कुठल्याही गोष्टीचं आलं तरी मी फ्रस्ट्रेशन किंवा दिशावून होऊन चळगळीत होणं असं कधी झालं नाही. नेमकं माझं त्याच्यावर फोकस व्हायचं. आमच्याकडं म्हणजे जेव्हापासून मला कळायला लागलं गुरुजी, तेव्हापासून आम्ही एक ध्यानाची गुरुजी निश्चित वेळ द्यायचे, एक प्राणायाम द्यायचे. तर त्या काळी तुम्हाला गुरुजींनी असं ध्यान प्राणायाम आणि निश्चित वेळेचं असं काही बंधन किंवा मग त्या निमित्त खानपानाचे असे काही बंधनं वगैरे या इन्स्ट्रक्शन काही होते का? नाही, त्यांनी खानपानाच्या बाबतीत कुठलेच इन्स्ट्रक्शन दिले नाहीत. पण वेळ आणि वेळ सगळ्यात महत्वाची आहे तुम्हाला सांगतो बरं का. तुम्ही तुमच्या सोयीनं कुठलीही निवडा, कारण तुमचे काम असतात, ड्युटी असते. मग ज्या टायमाला तुम्ही फ्री असतात किंवा तुम्हाला फार काही जबाबदारी नसते ती वेळ निवडा. वेळ निवडायचं असं काही नाही. आता बरेच जण म्हणतात की ब्रह्ममुहूर्त सकाळी वगैरे असावे, त्याचं एक वेगळं महत्व आहेच आहे. त्यावेळेस जे तुमची जी झोप झाल्यामुळे ह्याच्यामुळे जी मानसिकता जी असते ना ती फार कुठलीही गोष्ट ऍक्सेप्ट करण्यासाठी तीव्र स्वरूपाची असते किंवा फ्रेश असते. त्याच्याबद्दल वादच नाही, पण सगळ्यांना ते जमत नाही. म्हणून मग आपण प्रत्येकानं आपली वेळ निवडायची. अच्छा, मात्र ती वेळ चुकू द्यायची नाही कधीच. हा, ती पाळायची. त्याला फार महत्व आहे ना त्याच्यात. ते त्याचं परिणाम साध्य करायचा असेल ना, ते मी सांगेन 30% त्याचं महत्व वेळेच. मग तुम्ही तुमच्या सवडीप्रमाणे कुठली निवड असं काय नाही. ब्रह्ममुहूर्ताचं तर ते तर आहे, बेस्ट आहे, त्याच्याबद्दल शंकाच नाही. पण तुम्ही दिवसातले कुठलेही निवड. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की ध्यानाच्या बाबतीत माझ्या अनुभव तुम्हाला सांगतो. तर ध्यानासाठी तुम्ही निवडायचं काय नाही. काही जण श्वास निवडतात, तुमच्या श्वासावर कॉन्सन्ट्रेशन. काही जण म्हणतात तुम्ही तुमच्या कुलदैवतेला डोळे मिळून समोर ठेवायचं बरं का, आणि त्याच्यावर फोकस ठेवायचं. काही जण म्हणतात की तुम्ही दुसरं कशावर तुमचं हे असेल त्याच्यावर तुम्ही फोकस करा. म्हणजे ह्याच्यात नेमकं काय म्हणायचं तुम्हाला की तुमचं फोकस व्हायला पाहिजे. आता श्वासाचं कसं आहे, तुम्ही श्वास हे गेले तर तुमचा दीर्घ श्वास व्हायला लागतो जेव्हा ध्यानात तुम्ही असता तेव्हा. पण जेव्हा तुम्ही एखाद्या मूर्तीच्या ह्याच्यात असताना तेव्हा आपोआप तुमची ध्यानाची गती पण तशीच होते तीच गती. आता ह्याचा फायदा काय होतो की तुमचं याच्यावर श्रद्धा आहे. ते श्रद्धास्थान असल्यामुळे तुम्ही कसं होतं की तुमचं मन तिथं कॉन्सन्ट्रेट व्हायला लवकर हे होतं, कारण तुमची श्रद्धा आहे की नाही. ती श्रद्धा असणारी ताकद आहे ती तुम्हाला त्याचं हे देते, जास्त तुम्हाला ताकद येते. त्याच्यामुळे ते होतं. आणि ह्याच्यात 70% मग तुमचं कॉन्सन्ट्रेशन किती होतंय त्याच्यावर अवलंबून. मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगतो. लग्नाचं कार्यक्रम चाललेला आहे सगळं, तिथं तुम्ही बसला आणि तुम्ही जर ती साध्य झाली असेल ना, तुम्हाला तो लग्नाचा गडबडाट काय आहे हे तुम्हाला ऐकायला येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. सांगितलं अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला, पण ही वस्तुस्थिती. मला याच संदर्भात एक प्रश्न विचारायचा होता, पण कदाचित उत्तर दिलंय. परंतु तुम्ही विविध ठिकाणी राहिलात, मोठ्या शहरात राहिलात, आणि आता तर तुम्ही कुवेत म्हणजे जे की इस्लामिक राष्ट्र आहे बहुतेक, तर त्यामध्ये राहून सुद्धा तुम्ही हे कसं टिकवून ठेवलं की जी गुरुजींनी दिलेली साधना, ध्यान, आणि हे धार्मिकच आहे म्हणायला गेलं तर की ध्यान वगैरे, परंतु त्या क्षेत्रात असताना आणि त्या राष्ट्रामध्ये असताना तुम्ही या गोष्टी कसं काय टिकवून ठेवल्या? आणि फार छान प्रश्न तुम्ही विचारला बरं का. की पहिली गोष्ट तर ध्यान ही एक अशी गोष्ट आहे ना, तर ती फक्त सनातन धर्मानं ती
हे केली, जगात आणली. बरं का? आता इस्लाममध्ये सुद्धा हे आहे ना, त्यांचे जे प्रेयर वगैरे जे काय असतात, हा त्याचाच भाग आहे. फक्त त्यांचा जो ती करण्याचा जे तरीका आहे तो वेगळा आहे, आपला हा मार्ग आहे. बरं का? ध्यान. आणि ध्यान करत असताना इस्लामिक कंट्रीमध्ये कसं आहे की ते समजा बसतात प्रेयरला, मी म्हणतो मी प्रेयर करतो, माझ्या धर्माची प्रेयर करतो, आणि तसं त्यांच्यासमोर करण्याचा कधी प्रश्नच येत नसायचा. कारण मी अशा वेळ निवडलेल्या होत्या की ज्यावेळेस मी घरीच असतो, तिथं आम्हाला शिफ्ट ड्युटी असायची, म्हणजे 3 शिफ्ट असायच्या. पहिली शिफ्ट 6 ते 2, पुन्हा 2 ते रात्रीचे 10, आणि 10 ते सकाळी 6 असे असायचे. त्याच्या सोयीनं मी माझ्या ते टाईम निवडलेला होता, आणि त्याप्रमाणे तिथे हे करायचं. त्याच्यामुळं त्यांना ते दिसणं किंवा त्यांच्यासमोर करणं, असं करणं असं आहे. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय होता असेल तुम्हाला आलेला अनुभव सांगतो की कुठल्या परिस्थितीत कसं वागायचं हे जे नॉलेज असतं ना, हे ध्यान देतं तुम्हाला. परिस्थितीचं परफेक्ट आकलन तुम्हाला होतं, आणि ह्या परिस्थितीत काय सूट होत आहे हे तुम्हाला कळतं. एरवी कसं असं तुम्ही तुमच्या नॅचरल स्वभावाप्रमाणे कुठल्याही गोष्टीला रिॲक्ट करता, तिथं तसं होत नाही. कॉमन सेन्स ज्याला म्हणतो ना आपण, ती कॉमन सेन्स तुमच्यात येते की ह्या परिस्थितीत तुला राग आलाय, पण ते बोललं असतं त्याचे परिणाम काय वाईट होणार आहे. म्हणून कॉमन सेन्स जे असते ना, की कुठले शब्द वापरले असता ह्याला जास्त चिघळणार नाही, किंवा त्याच्यातून कसं शांतपणा होईल हे तुम्हाला कळतं. अच्छा, सांगतो तुम्हाला, भारत पेट्रोलियममध्ये खूप काम असायचं, त्याच्यामुळे आम्हाला जेव्हा जास्त काम असतं ना, तेव्हा माणूस त्या कामातली प्रत्येक छोटी छोटी गोष्ट त्याला माहिती होते, इव्हन आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा. आता कुवेतला गेल्यानंतर तिथं एवढे छान युनिट होते, म्हणजे हाय क्वालिटीचं सगळं मटेरियल वापरलं, त्याच्यामुळं इथल्यासारखे प्रॉब्लेम तिथं फार कमी यायचे. पण एक प्रॉब्लेम तिथं असा आला होता की त्याच्यासाठी 3 दिवस ते युनिट त्यांना बंद ठेवायला होतं. तर 1 दिवस बंद ठेवले की 16,000 करोडचं नुकसान. त्यांचं सगळं ठरलेलं आहे, सगळं ठरलेलं, आणि त्यांचं शटडाऊनचं निश्चित ठरलेलं. मग मी त्याच युनिटला होतो. मी विचार केला ते ध्यानामुळे काय होतं, तुम्हाला एखाद्या प्रॉब्लेमच्या आतमध्ये घुसता येतं तो. बरं का? आता उदाहरण सांगतो तुम्हाला, थोडंफार काहीतरी माहिती आहे. एखाद्या माणसाच्या पोटात दुखायला, मग तुम्हाला माहिती असतं 4-5 कारणं असतात पोटात दुखायचे. त्याला विचारलं तुम्ही, हे असं होतं का? नाही. तसं होतं का? नाही. असं होतं का? तसं नाही. मग तीच माझी जी ध्यानामुळे जी हे आलेली होती, मला जो प्रॉब्लेम झाला होता, एक वॉल बंद होत नव्हता. वॉल म्हणजे आपल्या पाण्याच्या लाईनवर वगैरे असतो ना वॉल, ते बंद करतात ते तसा. मग तो बंद का होत नव्हता? तर मला त्याच्यामुळे काय झालं की मी मनानं त्या परिस्थितीत गेलो. नेमकं काय असेल त्याच्यामुळे वॉल बंद होत नाही. बरं का? ही माणसाला गोष्ट कळते की तो जो प्रॉब्लेम आहे ना, ते तुम्ही मनानं त्याच्यात जाता, तुम्ही त्याच्याशी एकूण होता तुम्हाला सांगा. त्याचे झालं होतं काय, आता वॉल कसा असतो, असं असतं, आणि इथं खाच असते खालच्या बाजूला, आणि त्याला गेट असतो असा उभा. तुम्ही चाक जेव्हा असं ते वर फिरवता, तो गेट खाली खाली जातो, आणि ह्या खाच्यात असा जाऊन बसतो. बंद झाला, पाणी जायचं बंद. मग मी विचार केला, ह्याच्या 2च गोष्टी असतात. एक तर काय झालेलं, हा जो गेट आहे त्याला कुठेतरी होल पडलाय, त्याच्यामुळे त्याच्यातून पाणी चाललंय. इकडे याचे पाणी बंद करायचं होतं, ते बंद व्हायला. दुसरा मार्ग काय आहे, ह्या खाचेत काहीतरी कचरा येऊन बसलेला आहे, वार वलच राहायला लागला, तो तिथपर्यंत जायला. मग मी तिथल्या मॅनेजरला हे समजावून सांगितलं, असं असं आहे म्हणून. आता त्यांना मी लॉजिकली सांगितल्यामुळे त्यांना त्या गोष्टी पाठल्या. त्या सुपरवायझरने मॅनेजरला बोलावलं. मॅनेजर बोलतो, मॅनेजरनं ऐकून घेतलं माझं, त्याला पटलं. आता ही तर छोटी गोष्ट नव्हती. 3 दिवसाचं म्हणजे 48,000 करोडचं, 4800 करोडचं नुकसान होतं. आणि त्यांना त्या पाठल्या. आणि मी त्यांना हे समजावून सांगितलं की त्याच्यात हे आपल्याला ह्याच्यात दुरुस्त करण्यासाठी काय प्रॉब्लेम होऊ शकते, त्यासाठी आपण काय तयारी करायची, ह्याही गोष्टी त्यांना सांगितल्या. त्याच्यामुळं अचानक काय झालं तर काय म्हणून, आणि
कसं असतं, कुणी जरी ऑफिसर असलं तर त्याच्यावर जबाबदारी असते चांगल्यासाठी करायला, पण काही वाईट झालं तर मग ते चांगल्यासाठीच सुद्धा हे होत असतं. रिझल्ट महत्वाचा. हा रिझल्ट महत्वाचा. बिलकुल. मग त्या इमोशन्सला काही तिथं किंमत नसते. मग ते त्यांना पडलं ते सगळं. आणि एक दिवस जेव्हा ते युनिट बंद करायचं त्या अगोदर एक दिवस दुपारी 2 वाजता काम चालू केलं. आता मी त्यांना सांगितलं कसं की तुम्हालाही सांगतो त्याच्यावर लक्षात येईल की म्हटलं काय करायचं, आता इकडून येणारं प्रेशर 6 किलो होतं, 6 kg होतं, ते इथून असं इकडे जायचं. आता हा वॉल जेव्हा असा होता ना तेव्हा कुठंतरी ह्या कचऱ्यामुळे फट राहायची आणि त्याच्यातून ती यायची, म्हणजे वॉल बंद होत नव्हता, पूर्ण इकडे यायचं बंद थांबत नव्हतं, कुरुड इकडे यायचं थांबत नव्हतं. मी त्यांना सांगितलं की हा कचरा आपल्याला कचरा काढायचा. आता कचऱ्याला आतमध्ये जाऊन कसं काढणार, त्यांना सांगितलं आपण काय करायचं, एक हातोडा घ्यायचा, हातोड्याने त्याला असं मारत राहायचं. मारल्यामुळे होईल काय, कचरा लूज होईल, जो कॉम्पॅक्ट झालाय ना तो लूज होईल, लूज. आणि वाल काय करायचा आपण थोडासा ओपन ठेवायचा, थोडासा ठेवल्यामुळे 6 kgचं प्रेशर त्या छोट्याच्या फटीतून लूज झालेल्या कचऱ्याला पुढे ढकलत राहील. तुमच्या लक्षात यायलंय? निघत जाईल कचरा, निघत जाईल, पुन्हा ठोकत राहायचं. ठोकलं लूज झाला पुन्हा वाल बंद करायचा, थोडंसं इथून येऊ द्यायचं. मग नंतर ते लिक्विड कसं येईल की ह्या फटीत खाली जाईल, त्या कचऱ्याला असं ढकलून पुढे नेलं. प्रेशर तर भरपूर आहे, प्रेशर 6 kg, 6 म्हणजे काही कमी नाही. आणि तुम्हाला सांगतो 2.5 तासात तो वॉल पूर्ण बंद झाला. हे साध्य झालं केवळ आणि केवळ ध्यानाची माझ्याकडे कपॅसिटी. म्हणजे तुम्हाला त्या प्रॉब्लेमच्या मुळाशी जाण्याची जी तयारी झाली, अगदी बरोबर, मनाची जी तयारी. गुरुजी सांगायचे की मनोगत ओळखी मुंगी याची. तर हे जनरल जर एखाद्या व्यक्तीला सांगितलं की मुंगीच्या मनातलं ओळखायचं तर ते शक्य नाही, पण जर ध्यान जर तसं लावलं तर ते होऊ शकतं. तर त्याचं हे एक्झॅक्ट उदाहरण. अगदी बरोबर. मी तर सांगतो तुम्हाला, आजपर्यंत असं व्हायचं की एखादा माणूस माझ्याकडे आलेला ज्याला मी माहित पण नाही, ओळखत पण नाही, मग तो कशासाठी आलाय मी सांगू शकत होतो. बरोबर. आणि 90% तेच उत्तर असायचं. आता उत्तर त्याच्या मागचं लॉजिक सांगतो तुम्हाला. अनोळखी माणूस माझ्याकडे कशाला येईल की समजा मी जर डॉक्टर असेल तो पेशंट पण आलेला असेल, लॉजिक सांगतो त्याच्या मागचं. मी वकील असेल तर काहीतरी त्याची केस आहे म्हणे, हे लॉजिक असतात जनरल रोजच्या लाईफ. तर तो कशासाठी आला असेल, कारण कारणा शोधता येणार नाही ना तो विनाकारण, फक्त एखादा वेळा येईल, आहे की नाही. मग ते कळण्याची तुमच्यात ही येते लगेच, तुम्ही अचूकपणे जाणू शकता. गुरुजींचं हे जे वाक्य आहे ना काका, फक्त आवाज बदललाय असं मला वाटतंय. आणि आम्ही हा आवाज ऐकलाय गुरुजींचा, हे अचूक म्हणते वेळेचा. तर फक्त आवाजाची बदल वाटते, पण हे वाक्य गुरुजींनी उच्चारल्यासारखंच मला आता वाटते. आणि असं वाटतंय की कदाचित गुरुजींनी त्या काळात देव वाटलाच नसेल. म्हणजे गुरुजींना जर पाहायचं म्हणलं तर काही जणांची दृष्टी अशी होऊ शकते, किंवा माझी पण काही काळापुरती होती, की गुरुजींकडे गेल्यामुळं कुठंतरी ध्यानाला बसल्यावर एखाद्या देवाचं दर्शन होईल, एखादा देव येईल आणि ते ध्यानामध्ये दिसेल, बोलेल. पण तो देव इतका महत्वाचा की आपल्या क्षेत्रात, आपल्या कामात किंवा आपल्याला जीवन जगत असताना येणाऱ्या अडचणीमधले सोल्युशन नेमकं कळेल. हा देव नेमकं गुरुजींना काय सांगायचं. आता तुम्ही प्रार्थना वगैरे देवाची काय करता की देवा माझे हे काम होऊ दे एवढे, आहे की नाही. बरोबर. कोणी तसंच करतो ना. बरोबर. म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला एवढं सांगितले, हे ध्यान ही एक अशी प्रक्रिया आहे का तिथं तुमचं क्वालिफिकेशन काही कामाचं नाही. बरोबर. गरजच नाही त्याची. बरोबर. तुम्हाला जाऊ गरजच नाही. आता ह्याचं उदाहरण देण्यासाठी तुम्हाला एक सांगतो. आता हे ध्यान आणि हा भाग वेगळा थोडा झाला. श्रद्धा नावाचा भाग असतो. आता आपल्या गावावर कसं असतं की
प्रत्येक जणांचा आपापली कुठल्या तरी ह्याच्यावर श्रद्धा असते. आपल्या गावात आता नाही, पण पूर्वी कसं असायचे, मर्यायचं हे असायचं, मसोबा किंवा मर्याय, तिथं काय असायचं, दगडच बरं का, त्याला शेंदूर असलेलं वगैरे हे असायचं. अच्छा, मग जर तुम्ही लॉजिकली विचार केला तर त्या दगडात काहीच नाही बरं का. ती मग त्याच्यात आहे काय की तुमची श्रद्धा आहे म्हणून तो देव आहे. अच्छा, त्याच्यात पुन्हा तुम्हाला सांगतो की एक मूर्ती समोर आमची एक गुरुजी आहे, त्यांच्यावर आमची चर्चा पण झाली होती. त्यांच्याकडे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती होत्या. आमचं असं चर्चा झालं, म्हणलं ह्या विठ्ठल रुक्मिणीमध्ये तेवढीच देव पण आहे जेवढं त्याचं दर्शन घेणाऱ्या माणसाच्या श्रद्धेची तीव्रता आहे. 10 लोक पाठवले, ते एखाद्याला ते विठ्ठल रुक्मिणीमध्ये काहीच नाही, बाया पडेल तो, पण त्या मूर्तीत तेवढीच बघतो, त्याच्या दृष्टिकोनात जेवढी आहे तेवढीच त्याच्यात कॅपॅसिटी. मूर्तीची स्वतःची अशी एक ठरलेली कॅपॅसिटी नाही. त्या माणसाची जी श्रद्धा असते, म्हणून मी तुम्हाला सांगितलं, श्रद्धा हा भाग झाला देवाच्या बाबतीत. पण धारणा, ध्यान धारणा ही जी आहे ना, हिचं असं कुठल्या तुमच्या ह्याच्यात बंधनच नाही, लिमिटेशन नाही, लिमिटेशनच नाही. आता हे जे आता हे चौखा मेळा किंवा हे जे आपले संत म्हणून गेले ना, ABCD किंवा अबकदय त्यांना माहिती नाही, त्या ध्यान कुठलं होतं की त्यांचे जे समर्पण किंवा ध्यान. आणि आपण काय करतो, ईश्वराची प्रार्थना कशासाठी करतो, आपण काहीतरी साध्य होण्यासाठी. ते हे थोडं स्वरूप आहे, कसं की तुमच्या प्रॅक्टिकल पात्रता येते तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची. प्रॅक्टिकल म्हणजे आता काही गोष्टी शब्दात सांगता येत नाही मला, की तुम्हाला ते आपोआप परफेक्ट त्यातलं कळायला लागतं हे काय आहे ते. काका, अजून एक आत्ता माझ्या मनात एक प्रश्न असा आलाय की माझी ही आज पहिलाच प्रसंग आहे माझा की मी एखाद्या वेल क्वालिफाईड व्यक्तीशी संपर्क साधतोय, आणि त्यातल्या त्यात तर तुम्ही म्हणजे गुरुजींच्या त्या समकालीन त्या काय म्हणायचं त्याला, त्या ऊर्जेच्या काळातली त्या व्यक्तीशी बोलताना. परंतु मला असं वाटतंय काका की विज्ञान आणि अध्यात्म हे एकत्र करून गुरुजींनी मांडण्याचा सतत प्रयत्न केलाय. सतत त्यांचा एकच प्रश्न, सतत त्यांचा एकच प्रयत्न असायचा की जे मी अध्यात्म सांगत आहे याला कुठले तरी प्रूफ असायला पाहिजे. त्याच्यासाठी विज्ञानातून ते सांगितलं. म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे की फक्त ही भोळी भाबडी भावना ही कुणाला तरी सांगायची आणि तो मला आलाय अनुभव म्हणून तो तुला येईल, असंच नाही सांगायचं. त्याच्या मागचं एक विज्ञान सांगायची पद्धत गुरुजींची होती. तर तुम्ही असा एखादा काही अनुभव घेतलाय का जो आध्यात्मिक आहे? आध्यात्मिक अनुभव म्हणजे एखादं दर्शन वगैरे, आणि त्याला मग तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुम्ही जे काही तुमचं वर्क असेल तर त्याच्यामध्ये तपासून पाहताना तुम्हाला असं लक्षात आलं का की हे गुरुजींनी किंवा मग हे अध्यात्म एखाद्या वेळेस ध्यानामध्ये येऊन गेलेली घटना आहे आणि ही सायंटिफिकली आता प्रूव्ह होती, असा काही अनुभव आहे का जी आम्हाला ऐकायला आवडेल की ध्यानाच्या माध्यमातून तुम्हाला आलेलं असा अनुभव? तसं तर मी आता 1-2 दिवसापूर्वीच मला एक पुस्तक गुरुजींनी लिहिलेलं मिळालं. मला अगोदर माहित नव्हतं गुरुजींनी ते पुस्तक लिहिलेलं, काय विज्ञानावरच काहीतरी विज्ञानाशी माझ्याकडेच आहे ते. त्याचे पहिला एक चॅप्टर वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की गुरुजींची सायन्सची डेप्थ किती होती. प्रस्तावनेत त्यांनी सांगितलेले की मी काय सायन्सचा विद्यार्थी नाहीये, पण त्यांच्याकडे अशी कॅपॅसिटी होते ना बरं का की त्याच्यासाठी तुम्ही ते शिकलेलं आहे किंवा हे झालेलं आहे याची आवश्यकताच नसते.
त्याचं जे लॉजिक असतं ते माहीत होतं आणि गुरुजींना ते साध्य होतं, ते तुम्हाला सांगतो. आणि मला सुद्धा असा एक अनुभव आलेला आहे की जो विषय मी वाचलेला नाहीये, समजा त्या विषयात मी वाचलेलं नाही कुठलंच काही, ते जेव्हा ध्यानाच्या ह्यानं आपण हे करायला लागतो ना, त्यावेळेस त्याच्यासाठी त्याची पार्श्वभूमी किंवा त्याचं बेसिक असायला माहीत असायला पाहिजे, याची गरजच लागत नाही, असं होतं ते. म्हणून तुमचं अशा पद्धतीनं काम करायला लागतं की त्याचे स्टेप ते तिथं जातं आणि ते तुम्हाला कळायला लागतं. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणलात की विज्ञानाचं हेच आहे, विज्ञानाचं कसं आहे की ते प्रत्यक्षात करून दाखवलेलं आहे, समजा ते म्हणजे हां. पण ध्यान काय सांगतं की ते ऑलरेडी अस्तित्वात आहे, फक्त आता उजागर झालं, असं विज्ञान हे असं सांगतं. आणि गुरुजींच्या पुस्तकात सुद्धा त्यांनी तसंच हे केलेलं आहे की जे ॲटॉमिक थिअरी वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत अगोदर कुठं होतं, पण त्यावेळेस ते अस्तित्वात होते. ॲटॉम अस्तित्वात होताच त्या काळात सुद्धा नव्हतं असं नाही, नंतर फक्त हे झालं माहीत झालं. तर हे सगळं ऑलरेडी आपल्यामध्ये सगळंच आहे. विवेकानंदांनी सुद्धा एक सांगितलं होतं, मी मगाची उदाहरण देणार की एखाद्या सोन्याच्या पट्टीवर धूळ पडलेली आहे, ते सोनं माहीत नाही, म्हणून ते सांगायचे की विज्ञान म्हणजे काय, तुम्हाला असं वाटतं काय की हे माहीतच नव्हतं कोणाला, हे सगळं माहीत होतं, फक्त काय झालं शास्त्रज्ञांनी ते त्याच्यावरती धूळ काढली, जे माहीत नव्हतं ते माहीत करून दिलं. आणि त्याच्या बाबतीत तर आपल्या जे आहे ना वेदांनी यांनी नवग्रह वगैरे, आता शास्त्रज्ञांनी फक्त ते दुर्बीण वगैरे आल्यापासून त्या माहीत झाल्या गोष्टी, पण ह्या 4000-5000 वर्षापूर्वी आपल्या शास्त्रज्ञांनी माहीत केलेलं आहे. आणि ते कशानं झालेलं आहे, ध्यानानं झाले. त्यावेळेस काय असे सायन्सचे इक्विपमेंट नव्हते प्रयोग करण्यासाठी वगैरे, असं काहीच नव्हतं त्यावेळेस. तर हे ध्यानात एक अशी कॅपॅसिटी असते. अच्छा, ह्याच्यावर मला एक सांगतो की बऱ्याच वेळेस रामायण महाभारत मला खूप आवडतं, मी वाचतो ते. त्याच्यात दिलेले की अर्जुनाने एक बाण काढला, त्याच्यावर मंत्र उच्चारला आणि तो टाकला, मग ते मंत्र त्याच्यावर टाकलं की त्याच्यात एक वेगळी कॅपॅसिटी येते ते बाण, असं सांगितलं. तर माझं कुतूहल हमेशा असं असायचं की ही मंत्रशक्ती नावाचा जो प्रकार आहे तो फक्त आपल्याच सनातन धर्मामध्ये आहे. म्हणजे शब्द प्रत्यक्षात कृतीत उतरतात किंवा कृती धारण करतात ते, बरं का. हे सगळं हे आपल्या ह्याच्यात आहे. किंवा बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्यांनी शाप दिला. याच्या संदर्भात मला एकच म्हणायचंय आता की गुरुजी म्हणायचे की तुम्ही नेहमी खरं बोला आणि मग असं होईल की ती सवय लागल्यामुळं मग तुम्ही जे बोलताल ते खरं होईल. मग हे याला नेमकं तसंच म्हणता येईल का की ते जे मंत्र जे त्याच्यावर जे आरूढ केले जायचे त्या बाणावर, तर ते मंत्र जे असायचे ते म्हणजे नेमक्या भावना असायच्या त्या बाण मांडणाऱ्याच्या, आणि त्या भावना त्या मंत्राच्या स्वरूपात त्याच्यावर आरूढ करून ते सिद्धी व्हायची, असं म्हणता येईल का त्याला की आता हे शब्द तुम्ही भावना जे म्हणाल आता गुरुजींच्या पुस्तकात हे लिहिलेले आहे बरं का की आत्मा आणि शरीर या दोन गोष्टी वेगळ्या आहेत बरं का. आणि ह्याच्याही पलीकडं जी दुसरी गोष्ट आहे ती मन जे काही विचार करतं ना त्याचा तुमच्या शरीरावर बरं का किंवा तुमच्या केलेल्या कृतीवर परिणाम होतो. त्यांनी तेच सांगितलेलं त्याला. पूर्वी नेमकं काय व्हायचं की त्यांनी तपश्चर्यानं अशी मनाची एक स्थिती अशी अचीव केलेली असायची त्यांची बरं का. ती सत्य त्यांनी ते सांगितलेलं, कारण सत्य हेच सत्य आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही थोड्या वेळा फक्त सत्य दाबून ठेवू शकाल पण ते सत्य दाबलं जाणार नाही, फक्त लपवलंय तुम्ही. ते मरणार नाही तुम्ही लपवलं, ते राहणारच नाही. ते कधी कधी येणार आणि त्याला सर्वात जर काय खरी गोष्ट असेल तर फक्त सत्य, कुठल्याही संदर्भातली असू ते, कुठल्याही संदर्भातली. तर तसं हे जे आहे ना म्हणायचं पूर्वी जे शाप ह्या ज्या गोष्टी असतात ते अगदी खरंच आहे. आता मला हे आता मी काही प्रश्न तयार केलेले प्रथम तुम्हाला बोलायला, प्रथम म्हणजे प्रथमच की जर कधी मला प्रसंग आला तर मी जे जग्गी वासुदेव आहेत, सद्गुरू जग्गी वासुदेव
त्यांना जर कधी मी गेलो, जाणार आहे मी त्यांची, तर मी त्यांना असे प्रश्न विचारणार आहे की म्हणजे कसं आहे की आपल्याला आपण काय आहे दाखवायचं नाही किंवा त्यांचं पात्र तपासायची नाही, पण आपली जिज्ञासा जी आहे ना तिचं आपल्याला समाधान करून घ्यायचं. तर हे विज्ञान हे वगैरे गोष्टी त्याच्या पुढे काहीच नाही. तुम्हाला सांगतो, जसं जसं वरचेवर विज्ञान येत गेलं, बाकीचं जगाचं संचालन अगोदर पण चालूच आहे ना ते सगळं, आहे का नाही. आता तुम्ही जग्गी वासुदेवांचं वर्णन केलं, हे खरं आहे, परंतु तुमची आणि गुरुजींची ज्या ज्या वेळेला भेट व्हायची किंवा मग तुम्ही गुरुजींकडे जायचात काका, तर त्यावेळेस तुम्ही तुमचा वैयक्तिक प्रश्न जे की म्हणजे मग सांसारिक असेल म्हणा किंवा तुमच्या नोकरी संदर्भात असा काही एखादा प्रश्न गुरुजींना विचारलाय आणि त्याचं काही असं आहे एखादं आहे का? मी प्रामाणिकपणे सांगतो, मी कधीही माझ्या वैयक्तिक ह्याच्या बाबतीतले कधीही गुरुजींकडे सोल्युशन विचारलं नाही. कारण मला गुरुजींनी जे ध्यान दिलं ना त्यानं मला सगळे त्याचे उत्तर मिळतच गेले. त्याच्यामुळे मला कधी विचारण्याचा प्रसंगच आला नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो. म्हणजे याला असं म्हणता येईल का की जर सद्गुरूंची भेट झाली आणि त्यांनी एखादी साधना दिली तर ती सगळे आपल्या जीवनाच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिलेली असतात, असं का? 100%. पण प्रश्न त्याच्यात महत्वाचा आहे की तुमची त्याच्यात किती श्रद्धा आहे, तुमची डेप्थ किती आहे. मी तुम्हाला आता चॅलेंज सांगतो, तुम्ही जर आता मी सांगितल्याप्रमाणे ते मी सांगत नाही, म्हणजे हे चालत आलेली पूर्वपार परंपरा, तुम्ही जर का ते वेळ आणि ते ध्यान हे केलं आणि 6 महिन्यानंतर जर तुम्हाला त्याच्यातलं काहीच मी म्हणलं ते तुम्हाला नाही झालं तर मी तुमचं काही म्हणा ऐकायला तयार नाही. फक्त तुम्हाला तुमचं त्याच्याशी डिव्होशन तेवढं पाहिजे की जास्तीत जास्त तुम्ही बसलात ना 5 मिनिट 2 मिनिटं तुम्ही बसलात का नाही, तुमचे कुठले तरी विचार तुमच्या नकळत आलेले असतात तुमच्या, पण ती तुमची जेवढी तुमची त्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न करा ना, जेवढा तेवढा नंतर एक अशी स्थिती येते ना तुम्हाला, एवढंच काय तुम्हाला आजार झालाय त्याचं उत्तर तुम्हालाच कळतं कशामुळे झालेलं आहे, तुमचं पोट बिघडलं कशामुळे झालेलं आहे, ते लगेच तुम्हालाच उत्तर तुम्हाला मिळतं. ते तुमचं उत्तर तुम्हालाच मिळतं ते आपोआप. कारण तुम्हाला बॉडीच्या प्रक्रियेचं संचालन कसं होते तुम्हाला माहित होतं त्या ध्यानामुळे. ते कसं सांगतो तुम्हाला की आपल्या शरीरात खायची सिस्टीम बनवलेली, पचवायची बनवलेली, विसर्जनाची बनवलेली. तर त्याच्यात आता तुमच्या कॅपॅसिटीवर तुम्हाला खूप अन्न गोड लागलं, त्या अन्न गोड लागल्यामुळे तुम्ही खात राहाल, की जीभ तुमची हे करायला लागली, चूक करायला लागली, पण तुम्ही पोटाचा विचार झालेला नाही तिथं, आहे की नाही, जिभेचा झाला. तुम्ही खाता की नाही, खाल्ल्यानंतर मग पोट तुमचं बिघडणार, शौचालय. मग इथं प्रश्न कसा येतो तुमचा की तुमचं जर नियंत्रण असेल तर तुम्हाला आतून एवढं येतं. तुम्हाला सांगतो, तुम्हाला कदाचित मी जे सांगेन त्याची अतिशयोक्ती वाटायला लागेल तुम्हाला, पण समजा माझी 99 घास 100 घासाची भूक आहे, 99वा घास झाला की मला आतून येतं की बस तो ठेवून देते. हे आपोआप आतून येतं सगळं. म्हणजे गुरुजी हे सांगायचे की आतला आवाज आहे का, तर आतला आवाज म्हणजे तोच, आणि तो प्रत्येक क्षणाला तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहे. प्रत्येक बाबतीत तो करायला तयार आहे. बिलकुल. आता विसर्जनाची बात आहे की तुमच्या पोटानं ती काय जी डायजेशनची प्रक्रिया करायची ती केली सगळं, मग तुम्हाला सिग्नल येतेच लगेच शौचाला किंवा लघवीला जायची. बऱ्याच वेळा आपण कसं करतो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. नाही आता नाही, तसं कधी करायचं नाही. एक डॉक्टर होते रकुरू गर्दे म्हणून, त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं, त्याच्यात ते सांगितले जेवण करावं किंवा नको अशी जेव्हा स्थिती असेल ना मनाची, जेवण करूच नका. शौचात जावं किंवा असं वाटत असेल ना, शौचात जा. कारण हे आपल्या जे सिस्टीमचं संचालन आहे हे सगळं तुम्हाला कळायला लागतं.
हाऊ इट वर्क्स, ही कशी काम करते, हे त्याचे उत्तर तुम्हालाच मिळायला लागतात कशामुळे झाले. आता मी सांगतो, माझं वय 72 संपलंय, माझं कुठलंही रेग्युलर औषध माझं चालू नाही. बघा, याला जोडून एक अशी घटना मी सांगतो की मागच्या काही काळामध्ये शरीराशी संदर्भित किंवा मग संसाराशी संदर्भित असं काही नाही, पण जे गुरुजींकडून ऐकण्यात यायचे, कानावर जे शब्द पडायचे आमच्या, तर ते आत्ता ते असे रवंत होऊन त्याचा रस मिळायला लागला. आणि मग अशी एखादी घटना सांगण्यात येते त्या आतल्या आवाजाची की जिला जग काहीच मान्य करणार नाही, आणि ती पाळल्या जाते. आणि ती पाळली की काहीतरी प्रचंड अनुभव येतो, वेगळाच येतो. म्हणजे मग हे शरीराच्या बाबतीत जसं लागू होतं तसंच पूर्ण जीवनाच्या बाबतीत ते मार्गदर्शन करतच असतं प्रत्येक क्षणाला. तर ते पाळणं आवश्यकच आहे, प्रत्येक मार्गदर्शन. बरोबर का? बिलकुल. आता जे तुम्ही बोललात ना, अगदी सार बोलला सर. हे ध्यान जो आहे, अध्यात्म आहे ना, हे फक्त तुमच्या दैनंदिन व्यवहार किंवा ईश्वराच्या कसं जवळ जायचं ह्याच्याच्याच बाबतीत नाही येते, तुमच्या शरीराच्या बाबतीत ते मार्गदर्शन करते. रोजचे जे येणारे प्रॉब्लेम आहे त्याच्या बाबतीत हे करते. आता तुमच्या व्यवसायाच्याच बाबतीत द्या, तुम्ही ठरवलं व्यवसाय वाढवायचा म्हणजे व्यवसाय कशामुळे वाढतो की लोकांचं समाधान वाढलं की तुमचा व्यवसाय वाढतो. जास्त लोक तुमच्याकडे यायला, जास्त लोक येण्यासाठी तुम्ही काय करायचं, क्वालिटी वाढवणार. तुम्ही क्वालिटी कशी वाढवायची, कुठल्या संदर्भातली वाढवायची, हे तुमच्या पुढे येतात. तर हे तुम्ही ध्यान जेव्हा करताना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचे उत्तर पटापट तुमच्या पुढे उभं राहिलेले असतात. फक्त तुम्हाला कृती करायची गरज असते. आता मी जे विचारलं ना की त्याच्या प्रत्येकाच्या बाबतीत आपल्याला हे करावं, ते आपोआप त्या स्टेप तुमच्या पडत राहतात आपोआप. आता मला एक वैयक्तिक माझा प्रश्न विचारायचा आहे, ज्या प्रश्नानं मला बरंचसं खेळवून ठेवलेलं आहे. आणि मी हा प्रश्न असं गृहीत धरलं होतं की ज्या दिवशी मला आता काय झालं की थोडंसं लिमिटेशन आले की लगेचच्या लगेच त्याचं शब्दात उत्तर मिळत नाही. मिळालं असतं गुरुजींकडनं, ते लगेचच्या लगेच मिळालं असतं, पण आता काहीतरी लिमिटेशन्स आहेत. मला वाटतं ते माझ्या जगण्याची लिमिटेशन्स आहेत, त्यांना काहीच नाही. पण माझा एक असा प्रश्न आहे की प्रगतीच्या बाबतीत, म्हणजे स्वतःच्या प्रगतीच्या बाबतीत इतरांची जी मत आहेत, जे सक्सेसफुल पर्सन आहेत किंवा मग जे समाजमान्य रीती रूढी आहेत, त्या हिशोबानं सक्सेसकडे जायला पाहिजे का जो आतला आवाज आपल्याला सांगतोय की तुझं सक्सेस सुद्धा थांबव आता, आणि तुला जे सांगतोय तेच कर, ते सक्सेस आहे का मग समाजाला जे अपेक्षित सक्सेस आहे ते सक्सेस आहे? आता याच्यात बघा, सक्सेसची जी व्याख्या असते ना ती पहिली गोष्ट कसं असते की तुम्ही ठरवता की सक्सेस मला हे व्हायचं नाही. समाजानं ठरवलेलं त्याचं मूल्यमापन असतं. तुम्ही जे ह्याला गेला ना, समाजाचं मूल्यमापन करत असतो. तुमचं सक्सेसची डेफिनेशन समाज नसतो करत, म्हणणे ना तुम्हाला. तर तसं तुम्ही तुमचा गोल ठरवायचा की मला ह्या संदर्भात हे करायचंय. तिथं फक्त काय करायचं की तिथं समाजाची त्याची प्रतिक्रिया काय, थोडासा त्याचा विचार करायचा आपण. तर तुमचा जो गोल असतो ते तुम्हीच ठरवायचा असतो. आणि सक्सेसची व्याख्या, आता सक्सेसची व्याख्या प्रत्येकाच्या, एखाद्याला कीर्तनकार व्हायचे, एखादा ग्रॅज्युएट झालाय, एखादा इंजिनियर होऊन सुद्धा त्याला कीर्तन करावं वाटतं. तर त्याचे प्रत्येकाचे गोल किंवा सक्सेस किंवा त्याला काय व्हायचे हे प्रत्येकाचं डिफरंट असू शकतं. मग त्याच्या बॅकग्राऊंडचाही त्याच्याशी संबंध असतो असं काही नाहीये तुम्हाला सांगतो. पण हे ध्यान आणि धारणा एक अशी गोष्ट आहे ना तुम्हाला. आता इथं प्रश्न तो ध्यान धारण्याचा नाही, इथं पहिली गोष्ट चूज करायचा प्रश्न झालाय, निवडायचा प्रश्न झाला, निवडीचा प्रश्न झाला या बाबतीत. आता पहिली गोष्ट त्याच्यासाठी निवड तुम्ही अगोदर करायची, आणि निवड केली की मग ह्या ध्यान धारणेकडे तुम्ही जायचं.
तिथं गेलं की त्याची निवड जी केलेली आहे त्याच्यातलं यशाचं कसेच टप्पे गाठायचे ते ध्यान तुम्हाला सांगतो. आलं लक्षात तुमच्या? क्लिअर झालंय? हा. तर तसं समाजाचं जे तुम्ही म्हणतात ना, समाज त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देत असतो. पण आपण ते करत असताना समाजाचाही थोडा विचार ठेवावाच लागत असतो. आपण करतो ते बरोबर आहे. आणि आणखी एक फार महत्वाची गोष्ट तुम्हाला, प्रिऑरिटी. प्रिऑरिटी म्हणजे आता तुमच्याकडे 4 मुलांना शिकवायचं आहे, आई वडील वृद्ध झालेले आहेत किंवा असे जायचं, मग त्याच्यात तुम्ही ती प्राधान्य कुठल्याला पहिलं द्यायचं हे तुम्ही ठरवायचं आणि ते आपोआप येतं. त्याच्यात तुम्ही त्या स्टेजला पोहोचलात तर तुम्हाला सांगतो तुम्हाला जास्त डोकं खायची गरजच लागत नाही. तुम्हाला सांगतो आणि ते समाजाचे असते तर आपण बरोबर करतो ते आपले ठाम विश्वास होतो. समाज किती चांगला असतं ते त्यालाही बोलतो समाज, असं असतं. समाजाचं फक्त कसं प्रतिक्रिया खरंच चुकीचं असेल तर तिचा विचार करायचा, नाही तर आपण आपल्या ध्येयाकडे चालत राहायचं. बरं, आता माझा एक म्हणजे माझा म्हटल्यापेक्षा हा सुद्धा एक गुरुजींनी मला दिलेली प्रेरणेचाच भाग आहे की जर आत्ता गुरुजींशी संपर्क झाला तुमचा, आता अध्यात्मात तर सांगितलेलं आहे की आत्मा अमरच आहे, मग गुरुजी अमर आहेत. आणि आमची अशी धारणा अशी आहे, म्हणजे मला मी आता तुम्हाला पण आमच्यामध्येच घेतो, आपली अशी धारणा की गुरुजी आत्ता आहेतच. मग या धारणेनुसार जर आत्ता गुरुजींशी काही संवाद करायचा असेल, जी काही तुमच्या आयुष्याची जर्नी, तर तुम्ही गुरुजींशी संवाद काय करा? मला ते ऐकायचं आहे, गुरुजींचा आणि तुमचा संवाद. मला एक सांगायचं आहे की आपल्या ह्याच्यात वेदात ह्याच्यात सांगितले की मनुष्य जन्म हा फार दुर्लभ असतो. दुर्लभ असतो ह्याच्यासाठी की प्राण्यांना किंवा ह्यांना सगळ्यांना कुठल्याही माणूस सोडून कुठल्याही जीवाला घेतो 100 जरी मोठे मोठे साधू संत कीर्तन करत राहिले तर त्याच्यात काही फरक पडणार नाही. बरं का? हा फरक फक्त मानवाचा असतो. तर हे शरीर जे असतं आपलं मन, हे सगळ्या गोष्टी ते एक आपल्याला दिलेले साधन दिलेले असतात. जसे की संगीतवाल्यांना ते ढोलकर, टिपाणी हे ते दिलेले असतात, तसं आपल्याला ते एक शरीर हे दिलेलं असतं. आत्मा अमर आहे त्याच्याबद्दल वादच नाही. बरं का? पण ही जे आपल्याला हे जे साधनं मिळाले आहेत सगळे, त्या साधनांचा आपण कशा तऱ्हेने उपयोग करायचा? तुम्ही जे म्हणतात की गुरुजी आहे, गुरुजी आहे ते शरीर रूपानं नाही आहे. म्हणून जेव्हा आपल्याला ते मानव शरीर मिळालं असतं त्यावेळेस शरीर प्रत्येकाचा एक दिवस जाणार आहे. त्याला कोणच अपवाद आतापर्यंत झाला, एकच जगात अशी गोष्टी त्याला अपवाद आतापर्यंत झालेला नाही, तो म्हणजे मृत्यू. बरं का? तर ते गुरुजी जे आता आहेत ना आपल्यासमोर आपल्यामध्ये, ते त्यांच्या ज्या वैचारिक आपल्याला त्यांनी जी दिलेली गोष्ट त्या स्वरूपात ते अजूनही फिजिकली जरी नसले तरी. आणि ती जी आता तुम्हाला सांगतो की तुम्हाला कधी कधी असं वाटतं तसं वाटतं, बरं ते वाटतं म्हणजे तुमच्यावर त्याच्या विचारांचा किती प्रभाव आहे ते असतं, त्याचं हे असतं, ते म्हणजे त्याचं प्रतीक असतं. ते थोडक्यात सांगायचं तुमचा ते तुमच्यावर त्यांच्या विचारांचा किती प्रभाव आहे. तर गुरुजी आता त्यांनी जण आपल्याला फिजिकली कुठलं गाईड करू शकत नाही, ते शक्यतेच्या बाहेरची गोष्ट ती. मग आता त्यांची प्रयत्न कशी घ्यायची की त्यांच्यावरची श्रद्धा किंवा त्यांनी जे विचार दिलेले आहेत आपल्याला त्याच्यावर अंमलबजावणी करत आपण पुढे चालायचं. मग आपल्याला प्रत्येक पावली गुरुजींची आठवण यायला लागते. आणि ही त्यांची आहेत ते आपल्या बरोबर, आणखी हे त्याचं हे झालं प्रतीक झालं. तेच मला म्हणायचंय की तुम्ही नेमका आता एक संवाद काय कराल त्या चेतनेशी तुम्हाला असं मी तुम्हाला सांगतो, कालच मी बोललो तुम्हाला की मी गुरुजीकडून माझे गुरु म्हणून अशी दीक्षा कधी घेतलेली नाही. बऱ्याच जणांनी घेतलेली दीक्षा, मी घेतलेली नाही कधी.
पण मी गुरुजींना माझे गुरु मानतो, बरं का? पूर्णपणे गुरु मानतो. तर मग मी मानाय का लागलो? तुम्ही विचार म्हणायला लागले, त्यांच्या विचाराशी आणि फिजिकली नाही जरी झालं तरी तुम्ही विचाराशी आणि त्यांच्या विचारावर मी विश्वास ठेवून कृती करत गेलो, फॉलो करत गेलो, म्हणून मला त्याचे रिझल्ट मिळाले. मीच त्यांच्याशी मी संवाद साधतो त्यांच्याशी. हे तुम्ही सांगितलं हे 100% बरोबर आहे. मी आज तो अनुभवतोय. खरंच काका आता म्हणाला की गुरुजींनी जे सांगितलं ते मी आचरणात आणलं आणि त्याचेच जे काही आता दिसतंय ते सगळा रिझल्ट गुरुजी हे तुमच्या विचारांचाच रिझल्ट आहे असं निश्चित मत आहे. बिलकुल, त्याच्या शंकाच नाही अजिबात. त्याच्यामुळं मी इथं असलो काय, इथं नसलो काय, गुरुजीबद्दलच माझा आदर आणि त्यांची प्रेरणा माझ्या बरोबरच. हे आम्हाला इतकं म्हणजे आता म्हणजे जसा शब्द आला तसा वापरतो, त्याच्याशी बेमानी नको. ही आम्हाला लाजीरवाणी करणारी गोष्ट आहे की अनुग्रह किंवा मग त्यांनी दिलेला प्राणायाम तो रितसर घेतलेला असून सुद्धा आम्ही त्यांच्या शब्दाशी अजून इतके एकरूप झालो नाही. आणि फक्त तुम्ही मनाने त्यांना गुरु मानलं आणि तुम्ही आता म्हणलात की मी पूर्ण गुरु मानलो आणि त्याचा तुम्ही हे सर्व काही वृत्तांत सांगितलं, तर ही खरंच आमच्यासाठी आणि पूर्ण शिष्य परिवारासाठी ही लाजीरवाणी गोष्ट. आणि मला थोडस आता बॅकमध्ये जायचंय की तुम्ही मला म्हणलात की आमची 72ची भेट. तर गुरुजींनी जे लिहून ठेवलंय त्याच्यामध्ये आहे की तो खडीचा काळ होता. मला आता त्या काळाबद्दल थोडं ऐकायचंय तुमच्याकडे की नेमकं त्या काळात गुरुजींचा संघर्ष कसा होता किंवा मग गुरुजी कसे तुमच्याशी त्या काळातल्या व्यक्तींशी कसे हे करायचे की इतका म्हणजे प्रचंड असा प्रतिकूल परिस्थिती आहे आणि त्याच्यामध्ये अध्यात्म सांगायचंय, विचार सांगायचे, खायला भाकर नाही लोकांना आणि त्या काळात तुमच्यात म्हणजे ते रुजवायचंय जे की आता भाकर महत्वाची वाटते आणि इतकं ज्ञान काय करायचंय. तर त्या काळात गुरुजींनी हे कसं साधलं आणि तुम्ही कसं आकलन? मी जर तुम्हाला सांगितलं सुरुवातीला गुरुजींच्या पहिल्या पिढीचा दुसऱ्या पिढीचा आमच्यावर काहीच परिणाम झाला नाही. जसं औपचारिकपणे आम्ही भेटून आलो तसा प्रकार झाला. पण नंतर जेव्हा त्याने आम्हाला हे ध्यानाची संकल्पना आम्हाला दिली त्यावेळेस आता गुरुजींचं कसं होतं ते शिक्षक असल्यामुळे त्यांना आर्थिक बाबतीत काही तशा अडचणी नसायची आणि दुष्काळामुळे लोकांना फक्त कडी फोडायला गेलं तरच सरकारकडून पैसे मिळायचे आणि रेशनचं धान्य मिळायचे. त्यांना शेतात काही उगवलेलंच नव्हतं, प्रश्नच नव्हता. त्या काळात कठीण परिस्थिती होती ती सगळी. आता त्यावेळेस आमचं कसं होतं आम्ही फार झालं तर फार मॅच्युअर नव्हतो किंवा थोडं हे असलं म्हणल्यासारखंच. म्हणजे तुम्ही त्या काळात नेमकं वय काय असेल की? माझं नेमकं वय त्यावेळेस ना 25-26 असेल. 25-26-27 त्या दरम्यान असेल. म्हणजे शिक्षणातून व्यावहारिकतेकडे येण्याचं वय. हो बरोबर. पण त्यावेळेस कसं होतं की एक स्वप्न असतं जेव्हा कॉलेज जातो मला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचे हे आपल्या मनात गोष्टी रुजलेल्या असतात. पण त्यावेळी जेव्हा आम्ही गुरुजींना भेटलो ना तेव्हा किती होण्याच्या दृष्टीनं गुरुजींचे विचार कसे आपल्याला फायदेशीर ठरतील किंवा उपयुक्त ठरतील काहीच नव्हतं त्यावेळेस. मग तर फक्त श्रद्धा होती. आणि बऱ्याच वेळेस आपण कसं सांगतो कोणीतरी सांगितलं म्हणून एखाद्या ठिकाणी आपण जातो, पण जेव्हा आपल्याला अनुभूती आपल्याला त्याचे अनुभव यायला लागतात त्यावेळेस मग आपण त्याच्यात स्वतःच त्याच्यात गुंतलेलो असतो. कोणाच्या सांगणं जात नसतं, आपण आपल्या प्रेरणेनं जात असतो. गुरुजींच्या बाबतीत तसं झालं की जेव्हा जेव्हा खरं गुरुजींच्या बाबतीतलं माझं जे हे झालं ते
त्याचे ध्यान नावाची जी गोष्ट सांगितली आणि प्रत्यक्षात मला त्याचे सगळे अनुभव आले. मी सांगतो आज मी जे काय आहे ते गुरुजींनी सांगितल्या ध्यान नावाच्या गोष्टीची हे पूर्णता आहे. मग त्याचे रिझल्ट आहे ते मी काय जे आहे ते त्याच्यात आली भाषा. आणि एवढंच नाही, त्याच्यात एक कॅपॅसिटी अशी येते. आर्थिक बाबतीत तुम्हाला पैसे मिळत गेले ते प्रश्न वेगळा झाला. पण जी मॅच्युरिटी आहे ना वैचारिक, लोकांशी वागण्याची, लोकांशी संबंध वाढवण्याची, ती सुद्धा हे ध्यानच देतं की कुणाला न दुखवता तुम्ही त्याच्याशी त्याला पटवून देऊ शकता, त्याला समजावून देऊ शकता. बरं, अजून एक प्रश्न असा आहे, प्रश्न म्हणजे माझं ते कुतूहल आहे की मग विचारानं फक्त तुम्हीच गुरुजींशी जोडल्या गेलात की कुटुंबातल्या अनेक कुटुंब जे आहे तुमचं, तर त्यांच्याशी कधी हितगुज करते गुरुजींचा विषय आणि त्यांना गुरुजींचे विचार तुम्ही असे पटवण्याचा कधी प्रयत्न किंवा मग असं काही आहे का? नाही, अजिबात नाही, अजिबात. फक्त माझे काही मित्र जे आहेत ना त्यांच्या बाबतीत मात्र हे झालेलं आहे. आणि त्यांना ह्याचे मी जे सिक्रेट सांगितले ना या ध्यान नावाच्या गोष्टीचे, त्याचे त्यांना रिझल्ट त्यांना समोर मिळाले आणि त्यांनी ते मान्य केलेले. तर आम्हाला तुम्ही अजून अशा व्यक्ती सांगू शकाल का की आता काय होईल की मला तिथपर्यंत पोहोचणं कदाचित थोडंसं याच मार्गाने जायचं असलं, म्हणजे कठीण म्हणताच येणार नाही आता की गुरुजींनी ते सुलभ केलं, तर तुम्ही अशी काही व्यक्ती सांगू शकाल का की त्याच काळामध्ये अजून तुम्ही आता जसं सांगितलं मित्र वगैरे की ज्यांच्याशी मला अजून गुरुजींबद्दल काही ऐकता येईल, अशी काही तुम्हाला आठवणीत असलेली माणसं किंवा आत्ता कनेक्टमध्ये असलेली माणसं? माझ्या आयुष्यावर पूर्ण आयुष्यावर फक्त दोनच व्यक्तींचा प्रभाव आहे आणि त्यांच्याच ह्याच्यातून मी आज घडलेलो. एक गुरुजी आणि दुसरे रामकृष्ण महाराज होते ते वरगावचे. या दोन व्यक्तीचा, कारण आमच्या युवत्याला रामकृष्ण महाराज आम्ही दुसरी तिसरीला असताना यायचे ते, आम्हाला त्यांनी विष्णू सहस्त्रनाम, मला आज सगळं मोफत होतं. गीतेचा 15वा संस्कृत मधून बरं का 12वा 15वा अध्याय हे त्यांच्यामुळं ते सगळं झालं आम्हाला. आणि पुन्हा नंतर कसं झालं की आपण संसारी माणसं असतो, ते ह्याच्यातले माणसं असतात, त्याच्यामुळे त्यांच्या गोष्टी काही वेगळ्या असतात, आपल्या वेगळ्या असतात. पण संसार करत असताना काही ज्या गोष्टी असतात आपल्यावर प्रभाव टाकणाऱ्या किंवा आपलं जीवन बदलून टाकणाऱ्या, त्या मुळात तिथं पहिली गोष्ट श्रद्धा. श्रद्धा असेल तरच तुम्ही तिकडे जाणार ना, तोच धागा आहे तुम्हाला तिकडे नेत असतो. पण श्रद्धा आहे, श्रद्धा काय करते एका ठिकाणी आणते आपल्याला, पण त्या श्रद्धेच्या जागी ध्यान. आता श्रद्धा आणि ध्यान थोड्या वेगळ्या गोष्टी. श्रद्धा ही एक अशी गोष्ट नाही की जी आपल्याला अंतर्मुख करून हे करते, फक्त तिथं नेते तिथं त्या ठिकाणी. पण ध्यान वगैरे जे आहे ना, ही त्यांनी दिलेला एक गुरुमंत्र समजा थोडक्यात, तसं तुम्ही समजू शकता. तो गुरुमंत्र तुम्हाला काय करतो, पूर्ण तुमच्या जीवनातले यशाचे सगळे दार पुरवत राहतो. अरे आता तुमची जर श्रद्धाच नसेल तुम्ही गुरुजींच्या विचारावर फॉलोच करणार नाही ना, त्याच्यावर हे करणारच नाही. आणि आता मला गुरुजींचं तर मला प्रत्यक्षात सगळ्या गोष्टींचे अनुभव आलेले. रामकृष्ण महाराजांचं जे माझ्या बाबतीत झालं की त्यांची एक अशी वृत्ती की कुणी समोरचा किती माणूस असला की त्याला चूक असेल तर चूक म्हणायची त्यांची हिंमत असायची. ती एक व्यक्ती मला अशी दिसली. फक्त किती मोठा असतो तो, चीफ मिनिस्टर असला तर त्यांच्यात ती कॅपॅसिटी होती आणि त्यांच्यात एक सिद्धी त्यांना प्राप्त झालेली होती की ते माणसाला ओळखू शकत होते. ते हेच बाकी सगळ्यांची जे त्या स्टेजला पोहोचलेले लोक आहेत, आता त्यांचा होता तो भजन कीर्तन हा मार्ग होता आणि गुरुजींचा होता तो हा दुसरा ज्ञान प्रबोधक हा मार्ग होता. मार्ग थोडे वेगळे होते त्यांचे, पण त्याच्याकडे जाण्याचे ते एकच हे होती प्रेरणा. ते रामकृष्ण महाराज
त्यांच्यात पण ही एक कपॅसिटी असायची की तुमच्या मनातलं ओळखायची त्यांना ही असायची, त्यांच्यात ती कॅपॅसिटी असायची. आणि कशा असते 2-3 गोष्टी अशा असतात की सामान्य माणसापासून ही माणसं वेगळी असतात. आता मी जेव्हा कुवेतला होतो तेव्हा ईश्वराच्या कृपेने मला फार चांगलं आर्थिक हे झालेलं होतं. मग त्यावेळेस रामकृष्ण महाराज हळदीचं मठाचं बांधकाम चालू होतं. मी त्यांना एक कोरा चेक दिला, महाराज तुम्हाला पाहिजे त्याच्यावर आकडा लिहा तुम्ही आणि हे करा. त्यावेळेस त्यांनी म्हटलं की सध्या एवढे पैसे आले की कमीच पडत नाही. म्हणलं माझं मन दुखवायचं नव्हतं. ते म्हणले मग असं करा तुम्ही हा चेक, माझे मित्र बरोबर गेले होते, हा चेक त्यांच्याकडे ठेवा, जर कमी पडले तर मी हे चेक बँकेत टाकतो. आणि मी जे आकडा आहे तिथं कोरं लिहिलेलं होतं, फक्त सही केली होती खाली. आणि मग तुम्हाला कुवेतचा नंबर द्या, मला मी तिथं फोन करतो तुम्हाला. आणि त्यांना कधीच तशी कमी पडली नाही पैशाची, बरं का, कधीच कमी पडली नाही. अशा त्यांच्या काही जे निष्प्रभपणा, सडेतोडपणा, किती जरी असलं तर एखादा गरिबाच्यावर झालेला अन्याय त्याविरुद्ध बोलायचं. नाहीतर ही माणसं कशासाठी असतात, त्यासाठीच असतात ना. जे समाजातले जे खालच्या काळातले हे असतात त्यांना हे करण्यासाठी. तर गुरुजींच्या बाबतीत मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्ही पहिली गोष्ट तर त्या ध्यान धारणेला सुरुवात करा आणि तुमचं ध्येय तुम्ही ठरवा, निश्चित करा. निश्चित केलं तुम्हाला सांगतो, तुम्हाला कल्पनाही करू शकणार नाही त्याच्या गोष्टी. आता मी सांगतो तुम्हाला, मी मुंबईला गेल्यानंतर 8 महिने एक छोट्या कंपनीत काम केलं. 225 पगार होता मला, 5-6 लेबर असायचे. आता भारत पेट्रोलियम म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची कंपनी, जमीन आणि आसमानचा फरक दोन्हीमध्ये. तर अशीच जागा आलेली होती पेपरला, पूर्वी पेपरला यायच्या. तर माझा एक मित्र होता लातूरचा, तो मला अशा जागा आल्या तरी. तर मी त्याला म्हणलं, अरे काय ह्याच्यात टाकायला, कुठल्या कुठं तू उडी घ्यायला लागलास, इथं आहे जण भारत पेट्रोलमध्ये लागायचे स्वप्न बघायला लागलं. अरे म्हणलं अर्ध तर दे, अर्ध द्यायला काय हरकत आहे. म्हणलं काय एक पेपर वेस्ट करायला लागलास बाहेर. तुम्हाला सांगतो, ही वस्तूच सांगतो बरं का, त्यानं लिहिलं माझा अर्ज, मला सही तर द्यायचे, असं लागा नाही, हे घे काय कुठ लावलेस म्हणून असं सही करून दिली त्याला. त्यानं टाकला, कॉल मला, त्याला कॉल आला. तर हे तुम्ही तुमचं ते ध्यान हे झालं बरं का, तुम्ही स्वप्नातही विचार केला नाही अशा गोष्टी तुमच्याकडे आल्या. हे तुम्हाला खोटं तुम्हाला हे सांगत नाही मी स्वतः अनुभवलेल्या सगळ्या गोष्टी सांगतो तुम्हाला, किंवा कुठं नुसतं वाचलेलं आहे मी आणि ते तुम्हाला सांगतोय असं नाही अजिबात. म्हणजे याला असं म्हणता येईल का की ईश्वराला जी गोष्ट तुम्हाला द्यायची ती तुम्हाला भेटेल का नाही ही साशंका असताना सुद्धा तो इतर कुणाला तरी तयार करतो तुम्हाला ती देण्यासाठी. तयार करतो किंवा तो तुम्ही कल्पना नसताना तुमच्या समोर आणून टाकतो. फक्त तुमची त्या बाबतीत वाटचाल ठाम पाहिजे तुमची, बिलकुल. हे सामान्य माणसाला ह्या गोष्टी सगळ्या हे वाटतात काहीतरी कपोल कल्पित गोष्टी सांगितल्यासारख्या बरं का. पण जेव्हा तुम्ही त्या क्षेत्रात उतरून तुम्ही ते प्रॅक्टिकली करायला लागता त्यावेळेस तुम्ही स्वतः त्याचे अनुभव घ्यायला लागता. फक्त 6 महिने. पण प्रश्न कसा असतोय की कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य, सगळ्यात महत्वाचं सातत्य. तुम्हाला सांगतो 6 महिन्यानंतर तुम्ही जर चिकाट्याने सुरुवातीला 5 मिनिटं करायचं, नंतर 10 मिनिटं करायचं, मात्र जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुमचं फोकस राहील. श्वासावर असो, तुमची जी आराध्य दैवत आहे त्याच्यावर असो, कुठलीही असो, मग त्याच्यावर तुमचं तेवढ्या वेळेसाठी तरी फोकस राहायला पाहिजे. बरं, एक प्रश्न आणि कदाचित या आपल्या भेटीचा शेवटचा प्रश्न, कारण कदाचित यामुळे म्हणतोय की मला अजून नंतर तुम्हाला भेटायला आवडणार. तर तुम्ही म्हणताय की 6 महिन्याचे तुम्ही एक वेळ दिली जी की आता इथून पुढं येणाऱ्या ध्यानाच्या
मार्गात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी. परंतु याच्यावरचा माझा प्रश्न असा आहे की काहीतरी तुमच्या बाबतीत मिळण्याच्या बाबतीत काही कल्पित असताना तुम्ही एखाद्या सद्गुरूंच्या सानिध्यात किंवा ध्यानाच्या सानिध्यात जर येत असाल, काही जर अपेक्षेने येत असाल, तर त्याचा रिझल्ट 100% असाच मिळेल का? किंवा मग तुमचा अनुभव असा आहे की काहीच नव्हतं, मनात नव्हतं, काही विचारायचंही नव्हतं, संसाराविषयी नव्हतं, काहीच विचारायचं नव्हतं आणि आलो म्हणजे एकदम कुठलीही अपेक्षा न करता आलो आणि पटत गेलं, हे सोयीस्कर राहील का काही अपेक्षेनं आलेलं हे सोयीस्कर? अपेक्षेनं राहायचं तुम्ही. निरपेक्ष फक्त कुठलं होऊ शकतं की तुम्हाला सगळं संसार वगैरे सगळं सोडून तुम्हाला एक विरक्ती हे करायची, तिथं सुद्धा अपेक्षा आहे. महाराजांना वाटतं आपल्याला 5,000 एका कीर्तनाचे मिळावे, लोकांनी हे करावं, अपेक्षा कम्प्लीट टाकता येत नाहीये. फक्त तुम्ही तुमचं ध्येय आणि मग त्या ध्येय निश्चित केलं म्हणजे तुम्हाला त्या अपेक्षेनंच काहीतरी सुरुवात केलेली नाही. फक्त हे काय करतं ध्यान तुम्हाला की त्याच्यात रस्ता अचूक दाखवतो, तुम्हाला भटकू देत नाही कुठं. थोडक्यात सांगायचं तुम्हाला तर, आणि तुमच्या कल्पनेच्या बाहेर त्या गोष्टी घडत राहतात. तुम्ही कधी विचारही केला नव्हता की असं होईल, आणि ते कुठल्या मी ध्यान असं करायला घ्यायचे हे व्हावं म्हणून नाही. असं तुम्हाला ती एक स्टेट ऑफ माइंड अचीव करायची आहे, मनाची एक स्थिती अचीव करायची तुम्हाला, आणि ती स्थिती अचीव झाली ना पुन्हा तुम्हाला बाकीच्या बाबतीत विचार करायचे, ते सगळं तुमचं मन त्याला तेवढ्या इझिली सगळ्या गोष्टी मार्ग दाखवत राहतात, त्या दिशेनं चालायला लागतात. त्याचं तुम्हाला वेगळं काही करावंच लागत नाहीये. अपेक्षा नावाचा प्रश्न तुम्ही फक्त याच्यावर हे करा की तुमचं तेवढे 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं तुम्ही टोटली आयसोलेट झालेलं आहे, तुम्ही कम्प्लीट विचारापासून याच्यापासून ती प्रक्रिया तुम्ही. आणि पुन्हा ती वेळ निवडत असताना तुम्ही तुमच्या घरच्यांचा सगळा विचार करायचा, मुलं कुठल्या टायमात झोपलेले असतात, म्हणून अशी शांत निवड तुम्हीच निवडायची ती वेळ, आणि ती वेळ तुम्ही ठरवायची. त्यावेळेला ध्यानाला बसायचं, गुरुजींना प्रणाम करायचा, मग ते तुम्ही ठरवायचं की श्वासावर लक्ष ठेवायचं की आपल्या आराध्य देवावर लक्ष ठेवायचं. आता माझे जे आहे, मी कसं करतो, दरवर्षी गाणगापूरला जातो. मी काय करतो, गाणगापूरला गेल्यानंतर ज्या विधी ज्याच्या क्रमाने करतो ना तसं मी बसून त्या विधी पार पाडतो मनानं. मी रोज गाणगापूरला जातो, असं थोडक्यात सांगायचं असं. तर तसं तुम्ही तुमचा स्वतःचा कुठलाही मार्ग निवडू शकता तुम्ही, असं काही नाही. मात्र त्याच्यावर तुमचं फोकस पाहिजे. श्वासाचं काय जर लोक श्वासावर हे करतात, आणि दीर्घ जेव्हा श्वास घेता ना तुम्ही, आपोआप तुमचे विचार कट होतात. सुरुवातीला तुम्हाला खूप हे होईल, हे सुरुवातीला नाही, नंतर ते सगळं जमा लागतं तुम्हाला. 6 महिन्यात तुम्हाला याचे रिझल्ट दिसायला लागते. बरोबर, धन्यवाद काका. आज या एका उपक्रमाला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला, आणि तुम्ही आम्हाला गुरुजींशी किंवा मग गुरुजींच्या त्या साधनेच्या काळाशी आणि ते एकदम निष्प्रहतेच्या काळाशी घेऊन गेला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. परत जर आम्हाला तुमची आवश्यकता वाटली तर आम्ही तुम्हाला बोलवू म्हणणार नाही, यानंतर आम्ही तुमच्याकडे येऊ, आणि तुम्ही असेच मार्गदर्शन आम्हाला करत राहा, एवढी अपेक्षा बाळगतो. मी तुमच्या कुठल्या याला शक्य तेवढं प्रयत्न करेल हजर राहण्याचा, तुमच्या कार्यक्रमाला असेल त्याच्या. मला फक्त काय होतं, मुंबईहून यायला थोडं लांब लागतं. बाकी मला तुमच्यात मिळालेलं रिझल्ट ऐकलेलं तर मला जास्त आनंद आहे. तुम्ही नुसतं 6 महिन्यात बघा, तुम्ही नुसतं जे तुम्ही एक अभंग आहे कुठला तरी बघा की एखादा अनपढ माणूस सुद्धा मोठे ग्रंथ समजावून सांगायला लागतो, हे कुठून आलं सगळं?
ज्ञानेश्वर महाराज कुठं शिकले होते महाराज. आता ह्याच्या दोन गोष्टी असतात की पूर्व पुण्याने त्यांचं अगोदर झालेलं होतं, ठीक आहे, त्याचं झालं त्याच्यामुळे. माझे काहीच पूर्व पुण्यही नाही आहे, मग मला कसं साध्य होईल? ही जी आहे ना हे तुम्हाला साध्य करून देणार. मी इथं असतो तर मास्तर राहिलो असतो आणि हेड मास्टर म्हणून रिटायर झालो असतो, ह्याच्या पुढे गेलो नसतो. गुरुजींची जी धारणेची जी गोष्ट होती ना, तिनं माझ्या सीमा अशा तयार केल्या की मी कधी स्वप्नात, प्रत्यक्षात तर सोडाच, फक्त प्रत्यक्षात एवढीच होती माझी इच्छा की डॉक्टर व्हावं. पण माझी प्रकृती अशी असल्यामुळं डॉक्टर व्हायच्या ऐवजी पेशंटच व्हायचो हमेशा, जास्त अभ्यास केला गेला. त्याच्यामुळे तो विचार मी सोडून दिला पुढे. पण ईश्वराने त्याचे दुसऱ्या मार्गाने खूप त्याच्या पुढे गेला. धन्यवाद. आजच्या या सर्व चर्चेच्या माध्यमातून एक गोष्ट ही निश्चित झाली की ध्यानाला कुठलीच लिमिटेशन नाहीत, काळाची नाहीत, कुठल्या नियमाचीही नाही आणि खानपानाची नाहीत. ज्या शंका माझ्या मनात होत्या ते पण तुम्ही व्यक्त केले. आणि देशाचंही नाही, म्हणजे समुद्रापलीकडील देखे हे जे गुरुजी म्हणले होते ना, तर ते मला कदाचित आत्ता पाहायला मिळाले. हा माझा आजचा ताजा अनुभव आहे. आणि मनोगत ओळखे मुंगी हे सुद्धा मला हे आज अनुभवायला मिळालं. मी माझा आजचा दिवस फार फार धन्य झाला असं समजतो. धन्यवाद. मला पण आज बरंच